नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू. चला, आज आपण बनवतोय मुखवास. त्यासाठी मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या छान अशा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या, खरपूस होईपर्यंत भाजायच्या. तर आता मी ह्या एका ताटामध्ये ओतून घेतल्या. आता परत मी सूर्यफूलच्या बिया भाजून घेते. आता घेतल्या सूर्यफूलच्या बिया. आता ह्यासुद्धा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या. यासुद्धा आता आपण प्लेटमध्ये ओतून द्यायच्या. आणि आता घेतली बडीशोप. ही बडीशोपसुद्धा छान अशी भाजून घ्यायची. आपण जेवण केल्यानंतर हे मुखवास खाऊ शकतो आणि आयुर्वेदिक आहे, सगळंच अन्नपचन होतं. तर बघा, एक एक करून मी सगळं भाजून घेते. आता घेतल्या ओवासुद्धा छान अशा भाजून घ्यायच्या खरपूस होईपर्यंत. खूप मस्त सुगंध सुटलेला आहे. आता घेतली तिळीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची. तडतड असा आवाज येतो तोपर्यंत भाजून घ्यायची. सर्व एक एक करून मी आता भाजून घेते. हे बघा, सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी घेतली जवस. ही जवससुद्धा छान अशी भाजून घ्यायची. सर्व साहित्य आयुर्वेदिक आहे. मी थोडीशी काळी तिळीसुद्धा घेतलेली आहे. हीसुद्धा छान भाजून घेतलेली आहे. आता जवससुद्धा भाजून इथं टाकून घेतलेली आहे. हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गार व्हायला बाजूला ठेवायचं. आता हे गार होते तोपर्यंत आपण थोडंसं काळं मीठ घेणार आहे. हे बघा, हे आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपण काळं मीठ घेतलं थोडंसं आणि हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून आपण याच्यामध्ये टाकणार आहे. बघा, थोडंसं पाणी टाकलं. छान मिक्स करून याच्यामध्ये टाकून द्यायचं. हे सगळं भाजलेलं गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं. तर बघा, हे आपलं मुखवास कसं वाटलं? छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच सांगा. तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि खूप आयुर्वेदिक आहे. छान छान लाईकसुद्धा करा. चला, बाय बाय मंडळी.